जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे, काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा, परीक्षा खरी परीक्षा. इतकं मोठं षडयंत्र केलं जाते माझ्या विरोधात, पण त्याचं नेमकं कारण काय? आणि तुझ्याकडे या गोष्टीचा पुरावा काय ते सांग. पुरावा पाहिजे ना तुम्हाला? मम्मीला हे दूध पिऊन स्वतः निर्दोष असल्याचा पुरावा द्यावाच लागेल. तुझ्या या नाईलाजामुळे असं नको व्हायला की देव ना करो जर आजीला काही झालं तर. हे बाप्पा आहेत, ते नेहमी तुझं रक्षण करतील. तुझे आई वडील बनून सतत तुझ्या सोबत राहतील. हे गणपती बाप्पा, मी माहेर सोडताना माझ्या आईने खूप विश्वासाने तुम्हाला माझ्या हातात ठेवलं होतं, ज्याने माझ्या प्रत्येक सुखदुःखात तुमची मला साथ असेल आणि त्यामुळे मला कधीच एकटं वाटणार नाही. पण आज भारतीच्या आईशी बोलल्यानंतर मला माझ्या आईची खूप आठवण आली. मला खूपच एकटं एकटं वाटू लागलंय. पण आज ना भारती माझ्या बरोबर आहे आणि नाही माझी आई माझ्या बरोबर आहे. बस फक्त आणि फक्त तुम्हीच माझ्या बरोबर आहात. तुमचा आशीर्वाद घेऊन मी पुढचं शिक्षण घ्यायला निघाले आहे, माझ्या स्वप्नांना पूर्ण करायला निघाले आहे. बस तुम्हाला एवढीच विनंती आहे बाप्पा, याच्यात कोणतंही विघ्न येऊ देऊ नका, काहीच विघ्न येऊ देऊ नका. मम्मी, मला तुम्हाला काही सांगायचंय. काय सांगायचंय? अजून काही आरोप लावायचे आहेत का माझ्यावर तुला? मम्मी, मला इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या पुढील शिक्षणासाठी अप्लाय करण्याची इच्छा आहे. का? का म्हणजे मला माझं पुढचं शिक्षण सुरू करायचंय.
इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये मला ऍडमिशन घ्यायची आहे मम्मी. ओहो, तू कधी विचार केलास की इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुला ऍडमिशन घ्यायचंय? मम्मी, हे स्वप्न बाळगून तर मी कॅनडाला आले की लग्नानंतरही मी माझं पुढचं शिक्षण पूर्ण करू शकेन. ही गोष्ट तर तुम्हालाही माहित आहे. नाही, कोणी सांगितलं तुला की मला माहितीये? माझ्या मम्मीने साखरपुड्यापूर्वी माझ्या शिक्षणाबाबतीत तुम्हाला सांगितलं होतं ना की मला लग्नानंतरही पुढे शिकायचं आहे म्हणून. इतकंच नाही तर हेही सांगितलं होतं की पुढील शिक्षणासाठी तुम्ही मला सपोर्ट करणार आहात. खोटं. मी असं कधीही तुझ्या आईला कुठलं वचन दिलं नाही. इनफॅक्ट मी तर तुझ्या आईला त्याच वेळी सांगितलं होतं की कॅनडाला येऊन माझी सून आमचा बिझनेस सांभाळेल, आणि तुझी आई या गोष्टीसाठी तयारही झाली होती. तुम्ही खोटं बोलताय मम्मी. खोटं? खोटं मी नाही, खोटं तुझ्या आईने तुला सांगितलंय. तुझ्या आईने या शिक्षणाचं निमित्त करून तुला या लग्नाला तयार केले. आणि माझी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक, तू हे स्वप्न कधीही पाहू नकोस की कॅनडामध्ये तुला शिक्षणासाठी माझ्याकडून परवानगी मिळेल. नो, नेव्हर. Understand? मम्मीने किती खोटं सांगितलं मला. हे परमेश्वरा, ही माझी कसली परीक्षा आहे जिथे प्रत्येक क्षणी माझं एक एक स्वप्न तुटू लागलंय. माझ्या मम्मीने माझं लग्न खोट्या पायावर रचलंय. तिला तर हे चांगलंच माहित होतं की लग्नानंतर मला माझं शिक्षण हे पूर्ण करू देणार नाहीत. मग तिने असं का केलं? का मला अंधारात ठेवलं? कसं मम्मीने एका क्षणात माझ्या शिक्षणाला विरोध करून माझ्या स्वप्नांचा चक्काचूर केला. पण मम्मी माझ्या शिक्षणाच्या विरोधात का आहेत? सीमा, मॉम म्हणत होती की तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस. हे घे, थोडं खा. नाही, मला भूक नाहीये. सीमा, आपल्या माणसांमध्ये ही नाराजी चालायचीच, पण त्यासाठी आपलं जेवण सोडणं हे बरोबर नाही. घे, थोडं खाऊन घे. मी सांगितलं ना की मला भूक नाहीये. सीमा, प्लीज खाऊन घे. आय हॅव रिक्वेस्ट. प्लीज मोनिश, तुम्ही मला अशी रिक्वेस्ट नका करू. मग काय करू? आय मीन, तू माझी रिक्वेस्ट तर ऐकत नाहीस, तर ऑर्डर काय ऐकणार? प्लीज खाऊन घे. तुम्ही जेवलात? हो, मी जेवलोय. तू आरामात जेव, मी तुझ्यासाठी पाणी आणतो.
सीमा, अजून काही हवंय तुला? मम्मीने तर माझ्या शिक्षणाला साफ नकार दिलाय, पण जर मोनिशला या गोष्टीची काही हरकत नसेल तर. मोनिश, माझ्या शिक्षणाला तुमची काही हरकत आहे? नाही, मुळीच नाही. तर प्लीज तुम्ही तुमच्या मम्मीला जाऊन सांगा ना, जर तुम्हाला माझ्या शिक्षणाची काही हरकत नसेल तर त्या का नकार देतायत? सॉरी सीमा, मी मॉमला नाही जाऊन समजावू शकत, कारण तिने काही निर्णय घेतला असेल तर तो कोणीही बदलू शकत नाही. ती कोणाचंच ऐकणार नाही. प्लीज तू इथे हा शिक्षणाचा विचार सोडून दे. जर माझ्या पतीलाच माझ्या स्वप्नांची आणि माझ्या ध्येयाची कदर नाहीये तर मी दुसऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार? या घरात कोणालाच माझी पर्वा नाहीये, तर मग या लोकांसाठी मी माझ्या स्वप्नांची आहुती का देऊ? आता मलाच काय तो निर्णय घ्यावा लागणार आहे. सीमाच्या घरची माणसं फोन का नाही उचलत आहेत? आणखी एकदा ट्राय करते. बहुतेक बाहेर गेले असतील. काय करू? रिंग तर वाजते पण फोन नाही उचलत आहे. कोणाला फोन लावतेस? माझी बेस्ट फ्रेंड सीमाच्या घरी. ती तर इथे नाहीये, पण तिचे पेरेंट्स इथे राहतात. विचार करते की काही दिवस तिथेच राहीन. भारती, भारती, काय झालं? तुझ्या मैत्रिणीच्या पेरेंट्स सोबत बोलणं झालं? आदर्श, मी बराच वेळा फोन ट्राय केला पण कोणी फोन उचलतच नाहीये. एनिवे, थँक्स. आता तू कुठे जाशील? माझं टेन्शन नको घेऊस. आय मॅनेज. यावेळेला तुला लगेच तुझ्या घरी पोचायला हवं. एकतर तुझ्याजवळ पैसे नाहीयेत आणि त्यात हे शहर तुला अनोळखी आहे. अशा वेळी तू कुठे जाशील? काय करशील? जिकडे नशीब घेऊन जाईल. मी माझ्या या चिंता परिस्थितीवर सोडल्या आहेत आदर्श. जेव्हापासून इंडियात आले प्रत्येक क्षणी एक नवीन परीक्षा देण्याची सवय झाली आहे मला. पण तुझी ही परीक्षा किती कठीण आहे याचा अंदाज पण नाहीये तुला. एका मुलीला आसऱ्याशिवाय इकडे तिकडे भटकणं चांगलं नाहीये. माहितीये मला, पण मी काय करू? माहितीये माझं इथे कोणी नाहीये, कोणीच आपलं नाहीये. मी इथे अगदी एकटी आहे, अगदी एकटी. जाऊ तरी कुठे जाऊ? कोणाच्या घरी जाऊ? कुठे जाऊ? माझ्या बरोबर. तुझ्या बरोबर? पण कुठे? माझ्या स्वतःच्या घरी.
मम्मी मी जरा बाहेर जाते. अशी एकटीच? कुठे? ते मी इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करण्यासाठी जाते. पण मी तुला त्याची परवानगी दिलेली नाहीये. सो प्लीज आता काही नवीन सीन क्रिएट करू नकोस. जा तुझ्या रूम मध्ये. नाही मम्मी, मी तुमच्यासाठी माझं करिअर बर्बाद नाही करणार. मला माझं स्थान निर्माण करायचंय. ओ, स्वतःच स्थान? जर स्थान निर्माण करायचंय तर आपली कंपनी जॉईन कर ना. मी तर असं ठरवलंय की मी तुला आपल्या कंपनीची चेअरमन बनवणार आहे. तू आता लवकरात लवकर ऑफिसला जायला सुरुवात कर. पण माझं शिक्षण 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 हे काय लावलंयस तरी काय सीमा तू? तुला माहितीये की लोक काय म्हणतील? लोक तर हेच म्हणतील की नवीन नवरी आपला घर संसार सोडून कॉलेजला चालली आहे. काहीतरीच काय बोलताय तुम्ही मम्मी? कॉलेजला जाणं काय वाईट आहे? हे तुला नाही समजणार सीमा. लग्नानंतर तुला आम्ही हे आलिशान घर दिलंय, इतक्या गाड्या दिल्यात, इतके नोकर चाकर दिलेत. ते प्रत्येक सुख दिलंय जे एका मुलीचं स्वप्न असतं. आणि तू आमच्यासाठी आपलं हे क्षुल्लकचं शिक्षण नाही सोडू शकत? मम्मी, तुमच्यासाठी माझं शिक्षण क्षुल्लक असेल, पण माझ्यासाठी तुमचं हे घर, तुमच्या गाड्या, तुमचा थाट माठ यापेक्षा कितीतरी किमती आहे माझं शिक्षण. इतकं हट्टी असणं चांगलं नसतं सीमा. हट्ट तर तुम्ही करताय मम्मी. मला ऍडमिशन घेण्यापासून थांबवताय. पण तुमच्या हट्टासाठी मी माझा निर्णय कधीच नाही बदलणार. थांब सीमा. जर तुला माझा हा हट्टच वाटत असेल ना, तर बघशीलच माझा हा हट्ट कुठल्या थरापर्यंत पोहोचतो. जर तू माझ्या परवानगीशिवाय या घराच्या बाहेर एक पाऊल जरी टाकलंस ना, तर मी तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करीन. पोलीस कंप्लेंट? पण का? मी काय केलंय? का, कशाला, या प्रश्नांची सध्या तरी माझ्याकडे उत्तरं नाहीयेत सीमा. पण हो, मी इथल्या पोलिसांच्या कामाची पद्धत, कायदे कानून छान जाणते. त्यामुळे तुझ्यावर कोणताही आरोप लावायला मला जास्त वेळ नाही लागणार. आणि तसही तुझी ओळख इथे फक्त एक इंडियन म्हणूनच आहे. आणि हा माझा देश आहे. अंडरस्टँड? सीमा, मी ऑफिसला चाललोय, तू जेवून घे. बाय. मोनिश, हे सगळं तुम्ही फॉर्मॅलिटी म्हणून विचारत आहात की खरंच तुम्हाला माझी काळजी आहे?
सीमा, तू असं का विचारतेस? यासाठी विचारते कारण मला कळून चुकलंय की या घरात माझी कोणालाच काळजी नाहीये. सगळा काही दिखावा आहे, सगळं खोटं आहे. बहुतेक या घराला एक सून नाही तर एका कठपुतलीची गरज आहे, जी तुम्हा लोकांच्या इशाऱ्यावर नाचत राहील.